उद्या निवडणूक आहे। आता जवळजवळ सगळ्यांना आमचं भेटून झालेलं आहे आणि जेवढे काही आरोप झालेले होते निवडणुकीच्या निमित्तानं त्याचा सगळा दुराळा आता शांत बसलेला आहे आणि शेवटी कारभारावरती ही निवडणूक आलेली आहे। 7% व्याजदर हेच आता सगळ्यांच्या लक्षात येते आणि ही संस्था गेली 28 वर्ष ज्यांच्या ताब्यात होती त्यांच्या ताब्यामध्ये किती सुरक्षित राहिली, किती मोठी झाली, महाराष्ट्रामध्ये तिचा कसा लौकिक वाढला। अगदी इतर पतसंस्था असतील, इतर बँका असतील, अगदी अर्थतज्ञांच्या सुद्धा कौतुकास पात्र ही संस्था ठरलेली आहे। हे केवळ सभासदांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे। सभासदांनी जो विश्वास टाकला आमच्यावरती गेली 28 वर्ष, आता ही आमची 6वी निवडणूक आहे। त्याच्यामध्ये सुद्धा असं कधी वाटलं नाही की आपल्याला याच्यामध्ये सभासद दुरावलेले आहेत। ही एकतर्फी निवडणूक दिसते। 7% व्याजदर आणि हा मेंटेन ठेवायचा आहे एवढाच आमचा अजेंडा आहे। हा जो व्याजदर आहे हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये सर्वात कमी आहे। नॅशनलाइज बँका असो, खाजगी बँका असो किंवा पगारदारांच्या कुठल्याही बँका संस्था असो, याच्यापेक्षा हा व्याजदर कमी आहे। आणि याच्यात आणखी एक आहे, एखाद्या सभासदाचे अगदी वर्षभर जरी हप्ता आला नाही तरी ते व्याजामध्ये ऍड होत नाही, हे ह्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे। ही संस्था सभासदांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कमीत कमी व्याजदराने पतपुरवठा करणे ह्या एकमेव उद्देशाने स्थापन झालेली आहे। नफा कमवणे हा या संस्थेचा उद्देश नाही आणि तो गेल्या 3 वर्षापासून हा उद्देश सफल झाल्याचं आम्हालाच नाही तर आमच्या सभासदांना सुद्धा या संस्थेचा अभिमान वाटतोय। आणि नक्कीच आमचे 21च्या 21 उमेदवार निवडून येतील, शिवाय त्यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे आता समोरच्यांचं, आम्ही एकत्र झालो होतो सगळे काही वज्रमुठ वगैरे असं काही नाहीये। त्यांचं पॅनल जर पाहिलं तर मला माझीच मंडळी त्याच्यामध्ये दिसत आहेत। म्हणजे आमच्यातली जी मंडळी गेलेली आहे, ज्यांना आम्ही तिकीट नाकारलेलं आहे किंवा काहीतरी आरोप जे करत होते, आता त्या आमचीच मंडळी समोर गेल्यामुळे आता आरोप करणं बी थोडं त्यांना हे झालंय, कारण सगळ्या आरोपांची उत्तर सुद्धा आता आमची जी मंडळी गेली आहेत त्यांना द्यावी लागतील। पण मला एक खात्री आहे आणि यावेळेस ही निवडणूक खरोखर एकतर्फी आहे आणि हे 24 तारखेच्या रिझल्ट मध्ये सगळ्या जिल्ह्याला समजून येईल, सगळ्या शिक्षकांना समजून येईल आणि नेहमीप्रमाणेच आम्ही कारभार करू, सभासदांच्या विश्वासाला पात्र राहू, हा व्याजदर मेंटेन करू, कर्जाची मर्यादा टप्प्याटप्प्यानं वाढवू आणि या योजना आहेत संस्थेच्या ज्या पुरोगामी मंडळाच्या काळात तयार झालेल्या आहेत त्यांची यशस्वी अंमलबजावणी करू। आमचं पॅनल जरी पाहिला तुम्ही तरी त्याच्यामध्ये सर्व जाती घटकांना याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे, कोणालाही बाजूला ठेवलेलं नाही। शिवाय नॉन टीचिंग जे आहे त्याच्या आमच्या 21 उमेदवारांमध्ये नॉन टीचिंगचे जवळ 5 उमेदवार आहेत। ही संस्था जो नेहमी कर्ज घेतोय त्याला तो कर्जाचा व्याजदर सुसह्य राहावा याच दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील राहू, एवढीच ग्वाही देतो। धन्यवाद। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।